सगळ्यांना नमस्कार. कोकण व्लॉग्स ऑफ वेदच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वेद दामले तुमचं मनापासून स्वागत करतो. तर हा बघा, मी आता नळ चालू केला आहे आणि इथून पाणी येतं आहे. आणि आता हे जे तुळशीजवळचं अंगण आहे, खळा आहे, ते मी भिजवून घेतो आहे. कारण ते मऊ होऊन चांगल्या प्रकारे खणलं गेलं पाहिजे म्हणून भिजवतो आहे सांगतो. पण त्याआधी जर तुम्ही आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. तर मित्रांनो, हे बघा, आपण कोकणातील तुळशी विवाहाची तयारी ह्या आपल्या सिरीजच्या पार्ट 1मध्ये बघितलं होतं की मी आणि बाबांनी आमच्या तुळशीजवळची जी शेवाळी होती तुळशीला लागलेली, ती उलथ्याने स्वच्छ केली होती. आणि त्यासाठी काय काय मजा असते किंवा काय काय आम्ही केलं होतं हे तर आपण बघितलंच. जर तुम्ही बघितलं नसाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जा आणि नक्की चेक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे. तर आजच्या पार्ट 2मध्ये मी आपलं स्वागत करतो. आणि आजच्या ह्या पार्ट 2मध्ये आपण बघणार आहोत की तुळशीजवळचं जे खळं असतं त्याला पुन्हा आम्ही आता प्लेन करणार. कारण वर्षभर पाऊस पडतो आणि सगळी माती, प्लेन केलेली जी माती असते ती वाहून जाते आणि त्याच्या खालचे जे दगडधोंडे असतात ते सगळे वर येतात आणि सगळं खडबडीत होतं. तर हे आता पुन्हा प्लेन करणार आहोत. तर हे प्लेन जे करतो त्याला खळं करणं असं म्हणतात. तर मित्रांनो, कोकणात खळं करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर दुसरीकडून कुठून तरी माती आणतात आणि ती सगळ्या खळ्याच्या वर पसरवली जाते आणि मग त्याला घुरवणे नावाच्या एका लाकडाच्या वस्तूने चोप देतात. तर आपली क्रिकेटची बॅट असते त्या आकारचं हे घुरवणं असतं. तर ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्याने ह्याला चोप देतात. किंवा दुसरी पद्धत अशी आहे की तीच माती पुन्हा खणतात. खणल्यावरती काय होतं, दगड आणि धोंडे खाली जातात आणि माती वर येते आणि मग तिला पुन्हा घुरवण्याने चोप देतात. तर अशा 2 पद्धती आहेत. तर आम्ही काय करतो, हे कुदळीने खणतो सगळं खळं आणि मग त्याला चोप देतो. म्हणजे तीच माती आम्ही पुन्हा त्याचा पुनर्वापर करतो. तर अशा प्रकारे हे खळं करतात. तर मित्रांनो, आपण आता दाखवतो हे खळं कसं खणतात आणि त्याच्यामध्ये काय काय असतं सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. तर ह्याच सिरीजचा आपल्याला पार्ट 3 जर बघायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असेच नवीन नवीन गमतीदार आणि मस्त व्हिडिओ आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील. तुम्हाला कधी कोकणात असल्यासारखं वाटेल तर ह्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे कुदळीने संपूर्ण खळं असं खणतात. तर मित्रांनो, आता आपण थोडा व्हिडिओला फास्ट फॉरवर्ड करूया. तर ह्या सिरीजचे आपले सगळे व्हिडिओ मराठीतून असणार आहेत. आपण पार्ट 1मध्ये सांगितलं होतं. तर मित्रांनो, हे बघा, आता संपूर्ण जे खळं आहे ते खणून झालेलं आहे. संपूर्ण खळ्याला आम्ही कुदळीने खणलं आहे. तर आता हे बघा, इथे 2-3 झाडं होती, त्यांना काढणं शक्य नव्हतं. तर त्यांच्या बाजूने आता त्याच मातीचं आम्ही अळं तयार केलेलं आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आणि आपला पार्ट 2 आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या या सिरीजचा पार्ट 3 बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.